योगी कथा प्रकरण 10. शक्तिशाली दानशूर प्रेमळ उकंडा बळी. मालेगाव येथील श्री उकंडा पुंजाजी बळी माझे आजोबा, आईंचे वडील. त्यांची उंची 5.25 फुटापेक्षा जास्त होती. त्यांचे शरीर व्यायामाने कसलेले होते. त्यावेळी त्यांच्याकडे 60 एकर शेतजमीन असेल, परंतु त्यापैकी 50 एकर जमीन जहागीरदारकडे होती. उर्वरित 10 एकर शेतजमीन व गावाजवळील मळ्यात वाडीत शेती करून ते पिके काढीत. त्यांची मालेगाव मेहकर रस्त्यावर जास्त शेती होती. ते शेती करून भाजीपाल्याचे दुकान लावत, धान्याच्या दुकानात हमाली करत बैलगाडीने माल नेत होते. अकोल्याला भाडंही नेत असत. श्री उकंडा बळी यांना भुजंगा, संपत, बळीराम व लक्ष्मण ही 4 मुले व कवताबाई, गीताबाई या 2 मुली होत्या. मोठ्या मुलाला भुजंगाला मूलबाळ नव्हते. संपत मामांना 4 मुले व 1 मुलगी होती. बळीराम मामांना 2 मुले व 4 मुली होत्या. लक्ष्मण मामांना 2 मुले होती. मोठी मुलगी कवताबाई माझी आई, दुसरी मुलगी गीताबाई. तिच्या लग्नानंतर तिच्या पतीचे अवघ्या 10 महिन्यातच निधन झाले. त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले नाही. माझे आजोबा प्रेमळ होते. त्यांचे मुलामुलींवर खूप प्रेम होते. आमच्या घरची परिस्थिती हलाखीची असताना त्यांनी माझी माय व बापूला मालेगावला राहायला आणले. त्यांची जागा आम्हाला राहायला दिली. आमच्या कुटुंबाला छत्रछाया दिली. ते मेहनती होते, बोलण्यात हुशार होते. त्यांनी मेहनतीने जहागीरदाराकडील 50 एकर जमीन सोडवून घेतली. त्यांच्या शरीरात चांगली शक्ती होती. त्यावेळी प्लेगची साथ होती. माझ्या आजोबांनी अकोला फाट्यावर भाजीपाल्याचे दुकान लावले होते. त्यावेळी मालेगाव शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत होते. शिरपूरचे तत्कालीन ठाणेदार वर्तक हे माझ्या आजोबांच्या दुकानावर आले. त्यांनी आजोबाला म्हटले की चल उठ, दुकान उचल. त्यावर आजोबा त्यांना म्हणाले की माझे वय झाले, मला उठता येत नाही. त्याचा राग ठाणेदाराला आला व त्याने आजोबांच्या बगलेमध्ये हात घालून त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला. आजोबांनी त्यांचे हात बगलेत असे दाबले की ठाणेदार जोराने सोडा सोडा असे ओरडले. अशी ताकद, शक्ती त्यांच्या अंगात होती. दोन्ही हातांच्या बगलेमध्ये 2 उडीदाचे भरलेले पोते उचलून नेत असत. म्हणजे बगलेत 225 किलो वजनाचे पोते उचलत असत. उकंडा बळी बैलगाडीने अकोल्याला ऊस नेत असत व तिकडून येताना व्यापाऱ्यांचा किराणा माल आणत असत. एके दिवशी किराणा माल भरून ते अकोल्यावरून येत असताना पातूरच्या घाटात गाडीचा एक बैल खाली बसला. तो गाडी ओढत नव्हता. तेव्हा आजोबांनी त्या बैलाला सोडून गाडीच्या मागे बांधले. एका बाजूला बैल व दुसऱ्या बाजूला आजोबा. अशी त्यांनी गाडी ओढून पातूरच्या घाटाबाहेर काढली. नंतर बैल पुढे जुंपून गाडी मालेगावला आणली. उकंडा बळी हे दानशूर होते. मेहकर रस्त्यावरील त्यांच्या शेतात भुईमुग असायचा. मालेगावला शाळेत येणारे विद्यार्थी पायी घरी जाताना आजोबा त्यांना घरी जाईपर्यंत पुरतील एवढ्या शेंगा देत असत. ज्वारीचे दाणे खायला आलेल्या पाखरांना, वानरांना ते कधीच हाकलत नसत. घरचे कोणी किंवा मजूर हाकलायला गेल्यास त्यांना म्हणत, अरे त्यांनी थैल्या भरून चालविल्यात का, म्हणून त्यांना मारता, त्यांना खाऊ द्या. भूतदया त्यांच्या अंगी होती. गावात त्यांच्या शब्दाला मान होता.